आणि ऐका बाहेर निघाली, प्रत्येकाच्या दारात जायची. अरे कोणीतरी भाकर द्या, कोणीतरी भाकर द्या. तुम्ही जर भाकर दिले तर मी जगेल आणि पर्यायानं माझी पण मुलगी जगेल. पण या जगातली माणसं इतकी वाईट आहेत बघा. जिवंत माणसाला आधार देताना माणसं हजार वेळा विचार करतात, पण मेल्यावरती मात्र चौघजण खांदा देण्यासाठी गडबड करतात. गावातल्या प्रत्येकाकडे जायची, प्रत्येक जण दरवाजा बंद करून घ्यायची. ज्या जगातली माणसं निष्ठुर आहेत, शेवटी मसन वाट्यात गेली. शेवटचा आधार म्हणून मसन वाट्यात गेली. विसाव्यावरती मांडलेलं पीठ घ्यायची, त्यात पाणी टाकायची, हातावरती भाकर थापायची, त्याच प्रेतातला एखादा जळता निकारा घ्यायची, त्याच्यावरती भाकर भाजायची. अरे एक दिवस मनात आलं, हे काय जग नाही का? अरे कुठपर्यंत मशान भूमीतलं मसन वाट्यातलं खाऊन जगणार आहे? अरे या जगण्याला काय अर्थ आहे? असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. मनात निर्णय आला, रस्त्यावरती निघाली. रस्त्यावरती निघाली, ट्रकला आडवी जाऊन जीवन संपवणार. तेवढ्यात एक अनाथ मुलगा जवळून येताना बघितला. अंगावरती कपडे नाहीत, प्रत्येकाच्या पुढे हात पसरतोय, कुणीतरी भीक द्या, कुणीतरी भीक द्या. आणि त्या दिवशी सिंधुताईने स्वतःकडे बघितलं आणि त्या मुलाकडे बघितलं. मग लक्षात आलं, अरे आपल्या अंगावरती फाटकी का होईना साडी आहे, या मशान भूमीतलं खाऊन का होईना आपण जगू शकतो, पण या अनाथानं कोणाकडे बघून जगायचं. आणि त्या दिवशी सिंधुताईने ठरवलं, हरायचं नाही, लढायचं, मरायचं नाही, जगायचं. कोणासाठी? या अनाथांसाठी. कोण बोलताय? सिंधुताई सपकाळनं एवढंच नाही, जिला स्वतःला खायला नाही ना, ती म्हणते जगाचा आधार व्हायचं, याला म्हणतात आत्मविश्वास. मरण्याचा निर्णय बाजूला केला. पुण्याच्या दगडूशेठ ट्रस्टच्या गणपतीकडे गेली. गणपतीच्या ट्रस्टला आपली एकुलती एक ममता नावाची मुलगी आंदण दिली आणि मांजरी येथे ममता सदन नावाचं अनाथाश्रम स्थापन केलं. बाबा अशी जगली, अशी जगली, मरता मरता 2600 अनाथ मुलांची आई होऊन गेली. याला म्हणायचं काल सार्थक करणं, याला म्हणायचं शेवटचा दिवस गोड करणं. त्या सिंधुताईनं म्हणावं, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आमचा शेवटचा दिवस गोड केला.